पावसाळा सुरू होताच अमरावती शहरात घाणीचे साम्राज्य पसरलंय। याविरोधात भीम ब्रिगेड संघटना आक्रमक झालीये। महावितरण आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडांची छाटणी करून फांद्या तशाच टाकल्या आहेत, तर नाल्यांमधील कचराही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे। यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या गंभीर प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी भीम ब्रिगेड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावरील कचरा थेट महानगरपालिका कार्यालयात नेऊन आंदोलन केलं। यावेळी मनपा प्रशासन आणि स्वच्छता कंत्राटदाराविरोधात तीव्र जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या गंभीर परिस्थितीची दखल घेत मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांनी यावर लवकरच मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं। भीम ब्रिगेड संघटनेच्या राजेश वानखडे यांनी यावेळी दिलेल्या माहितीप्रमाणे शहरात सर्वत्र कचरा आणि घाणीचे ढिगारे साचले आहेत। यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती आहे। मनपाने याकडे तातडीने लक्ष देऊन शहराची स्वच्छता करावी। मनपा आयुक्तांच्या आश्वासनानंतर तरी अमरावतीकरांना स्वच्छतेचा अनुभव मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। फक्त यासाठी आहे, जनतेसाठी आहे। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज आम्ही हे कमीत कमी 3 महिन्यापासून हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुंडलिक बाबा कॉलेज समोर पडलेलं आहे। त्याच्यानंतर ज्ञानमाता शाळेसमोर आहे, होली क्रॉस समोर आहे, पूर्ण तिच्या नालेही भरलेले आहे, गवत पूर्ण वाढलेलं आहे। याच्यावर बसून कीटकनाशक बसून याच्यावर आपल्याला लेकरांना डेंग्यूसुद्धा होऊ शकते। त्यानंतर राहुलनगर प्रभागामध्ये जर जाऊन पाहाल तुम्ही, सिद्धार्थनगर असेल, भीमनगर असेल, या ठिकाणच्या नाल्या, नवसारी असेल, फेजरपुरा असेल, वडरपुरा असेल, या ठिकाणी आम्ही फिरून आलो। पूर्ण फोटो आहे आमच्याकडे। पूर्ण नाल्या भरलेल्या आहे, कचरा पूर्ण रस्त्यावर पडलेला आहे, म्हणजे पूर्ण पायमल्ली होत आहे। जो नियम आहे त्याची पूर्ण पायमल्ली ठेकेदार करत आहे। जर ठेकेदाराला म्हटलं की बा हे असं उचलत नाही तर हमारे पिछे हे आमदार आहे, वो खासदार आहे, म्हणजे याच्या धवसा देतात, लोकप्रतिनिधीच्या धवसा देतात। आणि एसआयला आम्ही 4 दिवसापासून म्हणजे 8 दिवसापासून फोन करून आलो एसआयला। त्यातून जीवन राठोड यांना इथं बोलावून घ्या। जर खोटं बोलत असेल तर तुमची चप्पल माझी पाठ। त्यांना बोलावून घ्या की मी त्यांना किती वेळ भेटायला आलो इरविन चौकामध्ये, किती वेळ त्यांना फोन केला, पण मात्र ते फक्त एकच मध्ये उचलतो पण त्यांनी आजपर्यंत उचललं नाही। आज आंदोलन प्राप्त झालेलं आहे, त्यांचं निवेदन आम्हाला मिळालं आहे आणि त्याप्रमाणे झोनल असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी इंजिनियर तसेच सॅनिटेशनचे जे सर्व आपले अधिकारी आहेत त्यांना तत्काळ व्हिजिट करण्यासाठी सांगितलं आहे आणि जे काही त्यांनी प्रॉब्लेम सांगितले आहे त्याचं काय निवारण आमच्या स्तरावर होणार आहे आपण सर्व करू आणि पूर्ण आपण व्हेरीफाय करून यावर काम करणार आहे। नागरिकांना हेच आव्हान आहे की आम्ही आपली कचरा गाडी पाठवत आहे आणि काही मार्केट किंवा इतर असे ठिकाणवर आता आम्ही नवीन सुरू केलं आहे की सायंकाळी पण आपण कचरा गाडी पाठवत आहे। तर जे कचरा आहे आपली कचरा गाडीमध्ये टाकावी आणि जोपर्यंत कचरा गाडी पोहोचली नाही, समजा पुढचा दिवस आहे जसे पण आहे, तोपर्यंत आपले प्रॉपर साठवण करून डस्टबिनमध्ये ठेवावी।